हे अरे व्हिडिओ काढू का तू आक्याले मारी 3 प्लेट गुलाबजाम खाल्ल्याच्यानंतर पवन भाऊचं रिएक्शन असं होतं. आदित्य भाऊने मी गेलो डायरेक्ट संसार करायला. डायरेक्ट पहिले गेलो भाजी मंडईत, का तर आज घ्यायची होते मासे आम्हाला. गेलो गाडी पार्क केली आणि तिकडे होणार होती एक लय मोठी चोरी. आम्ही माशाकडे बघायचो आणि मग चोर पण माशाकडे बघायचा, मग आम्ही चोराकडे बघायचो. चोरी काय झाली नाही. मग गेलो आम्ही भाजी मंडई फिरायला. भाजी मंडई फिरून आलो, मासे कापून झाले होते. मासे कापलेले घेतले, हेल्मेटच्या जागेवरती लावलं आणि थेट निघलो डायरेक्ट घराकडे. घरी आलो, मम्मीने ते हडपसरला चाललेले. परत मग मी पण निघलो मम्मीने त्यांच्यासोबत हडपसरला येण्यासाठी. बसचे करते धक्के खात येऊन पोचलो मित्राच्या पूजेला. भावाने सांगितलेलं होतं जिथं गर्दी दिसेल तिथंच जा. गेलो, अंधारात तर काही दिसत पण नव्हतं. पहिले तर माझा मित्रच अंधारात नाही दिसला. मग त्याला फ्लॅश लावून शोधला. पवन भाऊ पण आलते खूप दिवसांनी. घरात गेलो, पूजा केली आणि तिकडून थेट निघलो डायरेक्ट जेवायला जाण्यासाठी. गोविंदाच्या रिएक्शनवरून कळालं असं कोण किती गुलाबजाम खाणार. पवनने 3 प्लेट गुलाबजाम खाल्ले आणि त्याला कळालं की त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड झालाय. विचार हे अरे व्हिडिओ काढू का तू आक्याले मारी अखेच्या केतनच्या बड्डेच्या नंतर आम्ही 4 महिन्यांनी भेटलो होतो आज. पवन सोबत एक जवळ जाऊन सेल्फी घेतला. त्यानंतर डायरेक्ट बसवाल्याकडनं लिफ्ट घेऊन आलो मी घरी.